नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा लव्ह स्टोरीमध्ये. परंतु ही लव्ह स्टोरी फारच वेगळी आहे. मित्रांनो, संघर्षाच्या काळामध्ये प्रत्येकाला निस्वार्थी सोबती हवाच असतो. या काळात अशा माणसांची खरंच गरज असते जो आपल्या सोबत उभा राहील. मात्र प्रत्येकालाच संघर्षाच्या काळामध्ये संयमानं सोबत उभा राहणारा जोडीदार सोबती मिळतोच असं नाही. असंच काहीसं या तरुणाच्या बाबतीत झालंय. गर्लफ्रेंडला त्यानं शिकवलं, IAS अधिकारी केलं आणि त्यानंतर ती चक्क त्याला सोडून गेली. यानंतर या तरुणानं असं काही केलं की तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. अपमानाचा प्रत्येकालाच सामना कधी ना कधी करावा लागतो. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहनही करावा लागतो. त्या क्षणी जरी अपमान आपण गिळत असलो तरी झालेला अपमान कोणीही विसरत नाही. काही जण चुकीच्या मार्गाने याचा बदला घेतात, मात्र यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला असतो, हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र या तरुणानं काय केलं हे तुम्हीच पहा. या तरुणानं प्रेयसीवरती एक पुस्तक लिहून आपल्या सुडाची आग विझवलेली आहे. ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. शादी में जरूर आना या चित्रपटातील हे गाणं अनेकांचं हृदय तुटलेल्या प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतं. अशीच ही घटना राजस्थानच्या जोधपूरमधून समोर आली, जिथे एका महिलेनं आपल्या प्रियकराला IAS अधिकारी झाल्यावरती सोडून दिलं. यानंतर मुलानं जे काही केलं ते आश्चर्यचकित करणार आहे. हे प्रकरण जोधपूरच्या लोहगाव गावातील एका शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहे. या कुटुंबातला मुलगा कैलास मंजू काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शेतकरी कुटुंबातील मुलगा कैलास याने UPSC वाला लव्हर कलेक्टर साहिबा या नावाचं पुस्तक लिहिलंय. झालं असं की मुलीने प्रियकर कैलासला IAS होताच सोडून दिलं आणि म्हणून त्या मुलानं यावरती एक पुस्तक लिहिलंय. दिल्लीमध्ये परीक्षेची तयारी सुरू असताना मुलगा मुलीच्या संपर्कात आला. तिथे त्यांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. मुलगी UPSC मध्ये क्लिअर झाली आणि ती हळूहळू मुलापासून दुरावून गेली. ही संपूर्ण कथा या पुस्तकामध्ये लिहिण्यात आली आणि हे पुस्तक सध्या बेस्ट सेलर म्हणून झालेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या मुलानं ही स्टोरी गाजवली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.